विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता आजची तिसरी तासिका. या पहिल्या 2 तासिका, तिसरी तासिका, चौथी तासिका असा क्रम पुढे वाढत जाणार आहे. आणि ॲट अ टाईम 10वीचं गणित, 9वीचं गणित, 8वीचं गणित हे एकाच चॅनलवरती आहे. असं आता ते चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं झालं आहे, जेणेकरून तुमचं सबस्क्राईब केल्यानंतर काय होणार आहे की तुम्हाला पाहिजे तुमच्या इयत्तेमध्ये शिकता तेच तो भाग तुम्हाला पाहिजे ते टॉपिक किंवा पाहिजे त्या पद्धतीनं लेक्चर क्रमांक 1, 2, 3 उजळणी करणे यासाठी उपयोग पडणार आहे. त्यामुळं कृपया हे गणित मैत्री हे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याला जॉईन होण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्हाला त्याची सलगता येणार आहे. आज समरूपता ह्या प्रकरणामधला तिसरी तासिका आपण बघतोय. त्या तिसऱ्या तासाच्या वेळेला आपण पुढच्या भागात सराव संच 1.3 मध्ये चालू आहे. 1.1 पूर्ण केला, 1.2 केला आणि सराव 1.3 केला. तुम्हाला याच्यापूर्वी सांगितले की कोणताही सराव संच सोडण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी, तो सराव संच कशावर आधारित आहे तो असणं गरजेचं आहे. आता खऱ्या अर्थानं त्रिकोणाची समरूपता हे ज्या प्रकरणाचं नाव होतं ते सुरू झालं. म्हणजे समरूप त्रिकोण, त्रिकोणाची समरूपता, सिमिलिटी ऑफ ट्रायंगल्स हा भाग आपण आताच खऱ्या अर्थानं सुरू झाला. ह्या त्रिकोण क्षेत्रफळ, पाया उंचीचे जे ॲडिशनल गुणधर्म होते त्रिकोणाचे ते आपण आता बघितले होते. त्याचा उपयोग पुढे होणार होता म्हणून त्याचं पार्श्वभूमी अशी निर्माण झाली होती. आता समरूपतेचा अर्थ, 2 त्रिकोणांना समरूप त्रिकोण आहे असं कधी म्हणायचं असतं. ही समरूपतेची व्याख्या अर्थ पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 16 वरती दिलेले बघा. 2 त्रिकोण काढलेत. समरूपता आतापर्यंत एकरूपता, तंतोतंत जुळणे ही संकल्पना होती एकरूपतेला. आता तंतोतंत जुळणे नाही, समरूप, रूपानं सारखं पण आकारानं भिन्न. समरूपता कन्सेप्ट जर नसता, गणितानं जर समाजाला दिला नसता तर काय झालं असतं बघा. आजचा इंजिनियर कोट्यवधी रुपयाच्या इमारती उभा झालेल्या इतक्या टोलेजिंग इमारती उभारतो, पण त्याचा नकाशा मात्र त्या इंजिनियरच्या खिशात असतो. हे समरूपतेनं दिलेलं योगदान आहे. म्हणजे रूपानं सारखं पण आकारानं भिन्न. तसं तो संबोध आपण त्रिकोणामधून शिकायचा आहे. समरूप त्रिकोण कधी म्हणायचं 2 त्रिकोणाला समरूप त्रिकोण? जेव्हा ही घटना त्या 2 त्रिकोणामध्ये घडत असेल. कशी बघा, त्याचे जे कोण आहेत ह्या त्रिकोणाचे तिन्ही कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी या क्रमानं एकरूप असायला पाहिजेत, तंतोतंत जुळायला पाहिजेत. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, बाजूचं मात्र प्रमाण सारखंच असायला पाहिजे, तरच ते रूपानं सारखं दिसणार आहेत. जसं की AB भागिले PQचं जे उत्तर येईल तेच उत्तर BC भागिले QRचं असायला पाहिजे, तेच उत्तर AC भागिले PRचं असायला. जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी प्रमाणात असायला पाहिजेत आणि त्याचे संगत कोण त्या संगतीमध्ये एकरूप असायला पाहिजेत, अशा 2 त्रिकोणांना आपण समरूप त्रिकोण असं म्हणायचं आहे. असे ह्या समरूप त्रिकोणाची व्याख्या ह्या पाठ्यपुस्तकामध्ये फार छान पद्धतीनं दिलेली आहे बघा. त्यानंतर हे 2 त्रिकोणांना समरूप त्रिकोण म्हणण्यासाठी आपल्याला एवढ्या गोष्टी तपासायला पाहिजेत. पहिल्याचे तिन्ही कोण दुसऱ्याचे तिन्ही कोण एकरूप आहेत का बघायला पाहिजे, सगळ्या बाजू प्रमाणात आहेत का बघायला पाहिजे. नंतर त्याच्या टेस्ट, काही आयडिया तयार झाल्या, त्या कसोट्या तयार झाल्या, त्याचा फार उपयोग करून त्याच्यावरती ॲप्लिकेशन्स आपण उदाहरणं याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यामध्ये AAA टेस्ट किंवा कोको टेस्ट, तिलाच कोको म्हटलं तरी चालतं. त्याचं पण कारण काय आहे जर असं बघूया. फक्त जर एवढं झालं, पहिल्या त्रिकोणाचे तिन्ही कोण अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाशी एकरूप आले असतील तरी पण ते AAA ह्या टेस्टनुसार त्या 2 त्रिकोणाला आपण समरूप त्रिकोण म्हणणार आहोत. त्या AAAचा शॉर्टकट कसा होतो बघा, शॉर्ट फॉर्म कसा होतो, कोको. AAAच्या ऐवजी कोको म्हटलं तरी चालतं. ह्याचं कारण काय बघा बरं, नेमकं का असेल असं. तसं थोडासा तुम्ही विचार केला, हे शॉर्टकट फॉर्म काय तयार झाले असावेत, कसं आलं ह्या आयडिया. सगळे तिन्हीच्या तिन्ही कोण पण तपासत बसायची गरज नाही. मी समजा असं सांगितलं तुम्हाला, हा कोण 90चा आहे, हा कोण 90चा आहे, हा 30चा आहे आणि हा पण 30चा आहे. हे एवढे 2च, हा कोण 90चा आहे, हा कोण 90चा आहे, हा कोण या कोणाशी जुळतोय, हा कोण या कोणाशी जुळतोय. उरलेला कोण आपोआप जुळणारच, तो तपासायची गरजच नाही. त्रिकोणाच्या तिन्हांची बेरीज, तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असणार. उरलेला कोण किती राहणार बघा बरं, 90 120 झाले. हा 60चा असणार, तसा हा 60चा असणार. तो तपासायला लागणारच नाही. म्हणून ह्याच कसोटीला AA कसोटी किंवा कोको कसोटी असं म्हटलं तरी चालतं. ही कोको कसोटी आपल्याला फार उपयोगी पडणार आहे. त्याचा उपयोग करून आपल्याला भरपूर सिद्धता पुढे शिकाव्या लागणार आहेत. त्यानंतर आहे SAS टेस्ट. SAS टेस्ट म्हणजे S फॉर साईड, बाजू, A फॉर अँगल, पुन्हा S फॉर साईड. बाकोबा, बाजू, ही बाजू आणि ही बाजू, याचं प्रमाण 2/4 एकाच 2 येईल, 3/6 पुन्हा एकाच 2 येईल. पण त्या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोण पाहिजे बघा. ज्या 2 बाजू प्रमाणात आहेत त्यांनी समाविष्ट केलेलं कोण, म्हणून त्याचं स्थान मध्ये दिले बघा, बाकोबा. म्हणून तिला SAS टेस्ट असं पण म्हणायचं आहे.
त्यानंतर एस टेस्ट, एस साईड साईड साईड, बा बा बा. आता इथं फक्त बाजूंचा विचार करायचा. तिन्ही ज्या जोड्या असतील ह्या बाजूचं प्रमाण फक्त सारखं आलं पाहिजे, तरच त्या दोन त्रिकोणांना एस टेस्टनुसार ते दोन समरूप आहेत असं म्हणायचं आहे. ह्या कसोट्यांचा वापर करून आपण 1.3 आणि समरूपतेचा अर्थ विचारात घेऊन आपण त्याच्यावरती ॲप्लिकेशन्स, त्याची उदाहरणाचा सराव आपण करणार आहोत. हे मनापासून समजलं पाहिजे. पाठ्यपुस्तकामध्ये नीट ह्या सगळ्या संज्ञा दिलेल्या आहेत. एकदा वाचा मनापासून. ह्या संज्ञा स्पष्ट झाल्या तर अधिक चांगलं होईल. एवढंच नव्हे तर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं, लेखक मंडळींनी त्याच्यामध्ये फार छान पद्धतीनं उदाहरणं पण दिलेली आहेत. तीही मनापासून वाचायची आहेत. पुस्तकात सोडवून दिलेली उदाहरणंसुद्धा परीक्षेमध्ये येतात आणि काही कृती, रिकाम्या जागा अतिशय सुंदर. त्याचा दुहेरी फायदा असा असतो, कसं उत्तर मांडणं अपेक्षित आहे परीक्षेमध्ये, कसं उत्तर मांडणं अपेक्षित आहे ह्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला, किंवा ह्याचं अनुकरण सगळ्यांनी करायचं असतं की ह्या उत्तरांचाही सराव आपल्याला असावा. ची सिद्धतासुद्धा अतिशय सुंदर रीतीने मांडलेली आहे. एकदा ती पण बघून घ्या. त्यानंतर ह्या कसोट्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती दिली आहे. उदाहरणं कशी सोडवायची हे पण पान नंबर 18वरती 19वरती सोडवून दिलेले आहेत. 20व्यामध्ये सुद्धा उदाहरणं सोडून दिलीत. ही उदाहरणं तुम्हाला समजावीत, त्याच्यामध्ये बघण्याचा एक डोळस दृष्टिकोन तयार व्हावा म्हणून आपण सराव संच 1.3 मधलं गणितं काही समजून घेऊया. कसं आपण ते सॉल्व करायचं आहे, कशा त्या उदाहरणांना सामोरं जायचं आहे ते बघूया आपण. ओके, तर असा भाग आहे बघा की पहिलं उदाहरण असं आहे. सराव संच 1.3 मधलं पहिलं गणित पाहतोय आपण. पहिली आकृती बघा. आपण गणित भाग 2 म्हटलं की आकृती हा भाग महत्त्वाचा आला. हा भाग असा आहे ABC. त्याच्यामध्येच आत पुन्हा एक त्रिकोण काढला आहे बघा. आता इथं दोन त्रिकोणांची तुलना करायची आहे. ह्या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण आहे आणि असल्यास मग इथं माप दिले बघा बीचं 75. याचं माप दिले बघा, हा पण 75 अंशाचा असं दिले हा कोण. आणि मग असं म्हणलं की हे दोन त्रिकोण समरूप आहेत काय ते बघा. त्याची एकास एक संगती कशी आहे बघा, आणि ते कोणत्या कसोटीनुसार समरूप येतील ते लिहा. संगती ही इथं महत्त्वाची आहे. संगती नाही चुकून चालणार. हां, संगती अतिशय महत्त्वाची आहे. याचं तुम्ही इथे दोन त्रिकोण बघत असताना मोठा त्रिकोण ABC आहे, छोटा त्रिकोण हा DEC आहे. याची असं बघूया आपण जरा. असं बी कोण हा कोणा एवढा आहे बघा बरं, हा कोण D एवढा आहे. दोन्हीची मापं सारखी आहेत, समान मापाचा किंवा हा D एवढा आहे. त्यानंतर C कोणसुद्धा हा दोन्हीकडे बघितला तुम्ही तर दोन्हीकडे कॉमन येणार बघा ह्या छोट्या आणि मोठ्या त्रिकोणामध्ये, बरोबर. आणखीन आता उरलं अक्षर कोणतं, मोठ्यामधलं कुठलं अक्षर उरलं बघा. हा B मोठ्यामधला, C मोठ्यामधला घेतला तर A हे अक्षर इथं उरले. हा सुद्धा आपोआपच न देता सुद्धा हा एकरूप असणार आहे. कुणाशी सांगा बरं, ह्यातला हा A आणि ह्यातलं उरलेलं अक्षर कोणतं येणार सांगा बरं, कोण. हा येस, हा उरलेला अक्षर ह्या छोट्या त्रिकोणामधलं E येणार. मग आता ती याची संगती कसं होणार बघा. ABC असं लिहिलात तुम्ही तर याची संगती लिहित असताना A हा Eशी एकरूप येणार, कारण B हा D एवढा आहे बघा. B 2 नंबरला आहे ना, D इथं 2 नंबरला पाहिजे. C हा 3 नंबरला आहे ना, 3 ही एकाच एक संगती. Bच्या जागी D असायला पाहिजे, ही संगती झाली. आणि मग हे दोन त्रिकोण, हे जे त्रिकोण ABC आहे आणि त्रिकोण EDC आहे, हे दोन त्रिकोण समरूप येणार. आपण हा सामायिक कोण, हा सामायिक आहे, कॉमन आहे. आणि हा तर 75 अंशाचा गिव्हन आहे आणि हा कॉमन आहे, कॉमन अँगल आहे, सामायिक कोण आहे. आता एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या दोन त्रिकोण अशा कोणाशी एकरूप येतात तेव्हा त्याला ए टेस्टनं म्हणा किंवा ए टेस्ट म्हणा. उरलेला कोणसुद्धा आपोआप एकरूप असणार आहे. आपण शॉर्टमध्ये ए टेस्ट असं म्हणूया. हे दोन त्रिकोण समरूप आहेत, समजलं का बघा. B हा कोण D एवढा आहे असं सांगितले त्यांनी. C हे अक्षर, हे कोण ह्या दोन्हीही त्रिकोणामध्ये सामायिक आहे, कॉमन आहे. आणि हे दोन असल्यामुळं आपोआपच A हा E एवढा असणं येणार आहे. पण संगती लिहिण्यासाठी आपल्याला हे लिहावं लागलं. ही एकाच एक संगती येणार आणि अशा रीतीनं हे दोन त्रिकोण या कसोटीनुसार समरूप आहेत असं येणार. सॉल्व प्रॉब्लेमसुद्धा जरूर बघा, तेही तुम्हाला उपयोगी पडेल. असं हे पहिलं गणित पणसी आपल्याला असं सोडता येईल. दुसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितले बघा. आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये बघूया जरा. या उदाहरणामध्ये पुन्हा त्यांनी दोन त्रिकोण दिलेत आणि त्या दोन त्रिकोणामध्ये हे तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहेत, हे सुद्धा समरूप होतील का. मग असल्यास कोणत्या कसोटीनुसार असं म्हटलं आहे. हे दोन त्रिकोण समरूप आहेत काय बघूया. त्या त्रिकोणाला, पहिल्या त्रिकोणाला नाव त्यांनी PQR असं दिले बघा. PQR असं नाव आहे. त्याच्या किमतीसुद्धा दिलेत बघा. यासाठी 6 दिले, इथं 10 घ्यायला सांगितले, इथं 8 आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचा वापरही होतो इथं, ते जाऊ दे, त्याचा विचार आपण पुढच्या धड्यामध्ये बघणार आहोत. 3, 4 आणि 5 असं आहे.
याचं नाव LMN आहे. आणि ह्या दोन त्रिकोणांना तुम्ही मग असं दोन त्रिकोण समोर असण्यासाठी पुन्हा व्याख्याचा विचार करायला गेलं तर हे सगळं कोण एकरूप आहेत का वगैरे होतं. पण आता दोन त्रिकोणाच्या कसोट्या आयडिया आपण शिकलोय. फक्त बाजू प्रमाणात असल्या तरी सुद्धा दोन त्रिकोणाला समोर त्रिकोण म्हणणार आहोत. इथं सगळी तीनहीच्या बाजूबद्दल माहिती दिल्या, कोणाचा उल्लेख नाही. आपण पहिली बाजूचा भागाकार करूया. ह्याची पहिली ही जी बाजू आहे ना, ह्याची उभी बाजू घेतो आणि भागिले काय करूया सांगा बरं, हा LM घेतो. ह्याचं गुणोत्तर काढून घेऊया. आता हे किती येणार, 6/3 गुणोत्तर सोपे रूप, 3 1 3 3 2 6. ओके. आता मी ह्या बाजूकडे जातो बघा, QR. परत ह्याच्या पण अशा बाजूकडे जायला पाहिजे आता MN. आता ह्याचं काय होणार सांगा, 8/4. पुन्हा भाग घालूया, 4 1 4 4 2 8. आता आपण ह्या बाजूकडे जाऊया असं PR. आणि मग आणि काय येणार सांगा बरं, इथं येणार LN. आणि ह्याचं उत्तर येणार आहे 10/5. आणि म्हणून 5 1 5 5 2. याचा अर्थ असा झाला, इथं ह्या तीनही जोड्या म्हणजे ह्या पद्धतीनं ह्या कसं प्रमाणात आहेत, याचं प्रमाण ह्या तिन्हीचंही प्रमाण सारखं आहे. म्हणजे हे दोन जे त्रिकोण आपल्याला विचारात घ्यायला सांगितलं होतं, कुठला त्रिकोण बघा बरं, PQR हा त्रिकोण LMNला समरूप आहे. कसोटी कोण सांगते, काय होणार कसोटी, टेस्ट कोणती कसोटी वापरली, इथं कोणाचा काय संबंध आला का, नाही. इथं संबंध आला फक्त बाजूचा, बाजू 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 किंवा SSS. ह्याला शॉर्टकट नाही बरं का, कोकोला कोको असा शॉर्टकट आहे, ह्याला बाबा नाही आहे. उरलेली बाजू आपोआप एकरूप येणार असं नाही. त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बरोबर 180 असते, म्हणून कोको कसोटी झाली. इथं शॉर्टकट फॉर्म होणार नाही. असंही दुसरं गणित आपल्याला ह्या ठिकाणी पूर्ण करायचं होतं. तिसऱ्या गणितामध्ये जाऊया. तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा आकृती दिलेली आहे आणि काय म्हटलं बघा, 2 पोल्स आहेत जमिनीवरती उभे असणारे. त्या पोलचा विचार करून हे गणित आणि समरूपता ज्या मुलाला समजेल तो मुलगा शाळेच्या ग्राउंडवरती उभ्या असणाऱ्या खो खोच्या त्या स्तंभाची सावली ह्याच्यावरून आणि समृद्धी जर मदत घेतली तर त्या आपल्या शाळेच्या इमारतीची उंची एका जागेवर बसून सांगू शकतो इथं परफेक्ट किती असणार आहे ती. अशी समरूपता ही इतकंपर्यंत समजली पाहिजे असा भाग आहे. 2 पोल आहेत आणि मग ते परपेंडिक्युलर असणारच जमिनीशी, ज्या अर्थी ते उभे आहेत त्याचा अर्थ परपेंडिक्युलर आहेत. मग शॅडो त्याची पडते, त्याची सावली पडलेली आहे आणि मग छोट्याची सावली 6 आहे तर मोठ्याची सावली काढा, असं प्रॉब्लेम आहे बघा. ते 2 पोल आहेत. ते गणित म्हणून मी जसं दिलं तसं लिहित नाही, पण 2 स्तंभ आहेत. त्याचा अर्थ सांगतो बघा कसा आहे. 2 पोल आहेत, त्या 2 पोल जमिनीवरती उभे आहेत. ज्या अर्थी जमिनीवरतीच पोल उभे आहेत त्याचा अर्थ की ते जमिनीशी 90 अंश कोनातूनच राहतील. 90पेक्षा कमी झालं किंवा जास्त झालं तर तो पोल उभा राहणार नाही, तो खाली जे तिरका असल्यामुळे तो पडून जाईल. त्यामुळे जमिनीशी असणारी ती उभ्या असणारा हा लंबरूपता असा आहे बघा. त्यांनी काढली तशीच आकृती करूया. हा पोल आहे, या पोलची 4 याची सावली पडलेली आहे 6 PR आणि Q. आणि दुसरं आहे बघा, इथं हा पोल आहे, ह्याची 8 आहे आणि याची सावली किती पडली असेल की 4 8 हे दोन्ही एकमेकांना लंब आहेत, त्याची सावली पडलेली आहे आणि ती मग मोठ्या पोलची सावली किती पडली असेल असा त्यांचा तो प्रश्न आहे. इथं नाव आहे A B आणि C. हा 90च्या कोनातून उभा असणार, कॉमन नॉलेजचा भाग आहे. तो जमिनीवरती ज्या अर्थी तो 2 पोल उभे आहेत तो एक भाग आहे. आणि सावली पडली तेव्हाचा एक भाग बघा कसा आहे. एकाच वेळेला सावली जिथं पडली असते तिथून जर सूर्याच्याकडं दिशे होणारा हा जो कोन आहे हा कोनसुद्धा निश्चितपणे सारखा असतो. हा आणि हा एकाच वेळेला सूर्याकडं त्या टोकापासून जर पाहिलं असेल तर हे दोन्ही कोण सारखे असतात आणि पर्यायानं हा पण कोण तेवढा सारखा येत असतो. मग ते हे जे त्रिकोण आहेत, हा त्रिकोण PRQ, आता मी डायरेक्ट लिहितो जरासं. PRQ हा जो त्रिकोण आहे तो समरूप असणार ह्याच क्रमानं PRQ असा घेऊया सांगा. A हा ACBला, ओके, ACBला असं तो लंब घेऊया. आता पुन्हा बघा बरं काय होणार, ह्याच्यात त्रिकोणाच्या बाजू आपण प्रमाणात मांडणार सगळ्या, होय की नाही, सांगा बरं कसं मांडूया आता प्रमाणात ह्याच्या बाजू. ह्याच्यात 2 त्रिकोण समरूप आहेत म्हटलं की ह्याच्या बाजू प्रमाणात लिहिणार आपण. PR/AC बरोबर RQ भागिले हा BC. जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या सर्व बाजू, 3ही बाजू प्रमाणात असतात. ही संकल्पना आपण नीट लक्षात घ्या. ह्याची पहिली 2 अक्षरे घ्यायची, ह्याची पहिली 2 अक्षरे घ्यायची, दुसरी 2. आता तिसरं उरलं बघा, काय उरलं सांगा आता, PQ आणि काय असणार सांगा बरं, PQ आणि AB. मोस्टली सगळ्या उदाहरणामध्ये
ह्यात एक बाजू आपल्याला डिलीट करावी लागते. आता उदाहरणार्थ ह्याची माहिती जी दिली आहे ना पी आर आणि ह्याच्याबद्दलची काहीच आपल्याला दिली पण नाही काळ्या पण सांगितलं. ह्याला आपण थांबूया, डिलीट करूया याला. आता यात किमती भरूया. पी आरची लांबी किती घेऊया बघा. पी आर किती आहे 4 आहे. हा किती आहे बघा 4 आहे. ए सी किती आहे बघा. आता ए सी हा 8 आहे. ठीक आहे. यानंतर आर क्यू किती आहे बघा. आर क्यू 6 आहे. आणि बी सी किती आहे बघा बरं एक्स. आता याचा त्रिकस गुणाकार करूया. ह्याचा त्रिकस गुणाकार करूया आणि काय उत्तर येतं बघा. आता 4x बरोबर हा काय उत्तर येईल मी इथं लिहितो बघा. आता त्रिकस गुणाकार 4x बरोबर 8 गुणिले 6 असं होईल. आणि x बरोबर 8 गुणिले 6 भागिले 4. 4 एक्के 4, 4 दुनी 8. एक्सची किंमत 12 आली. या स्तंभाची उंची अगदी सोपं होतं. 4 फूट उंचीचा खांब असेल त्याची सावली 6 फूट पडली तर 8 फुटाची सावली 8 फूट उंचीच्या त्या पोलची सावली ही किती पडणार आहे सांगा बरं. 12 फूट पडणार आहे. म्हणजे त्याने जे युनिट दिले ते युनिट घेऊया आणि अशा रीतीनं मोठ्या पोलची जी लांबी आहे ती आपल्याला 12 असं उत्तर येणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा बरं हे 2 त्रिकोण 90 अंश कोन आणि वरून जेव्हा आपण त्या एका विशिष्ट वेळेला सूर्याकडून पडणाऱ्या सावलीच्या ज्या टोकाशी होणारा कोन आहे तोही कोन निश्चितपणानं सारखा असणार आहे. हा भाग याचा होता. तर या भागामध्ये आपल्याला याची लांबी होती ही किती लांबी आली बघा. आता किती आली सांगा बरं. याचा 12 मीटर दिले ना त्याने मग 12 मीटर असं म्हणूया. फूट असेल तर फूट, मीटर असेल तर मीटर, 12 मीटर असं आपण म्हणूया. ओके. आता अशाच रीतीनं बघा समजलं का. थोडंसं जरा समजून घ्या आणि नंतर लिहा. समजण्यामधला भाग होता की 2 त्रिकोण समरूप आहेत ते समरूपतेची एकास एक संगती. पी घेतलं, आर घेतलं, क्यू घेतलं. पी हा ए से एकरूप असणार, आर हा सी से एकरूप असणार आणि उरलेलं अक्षर हे असं लिहिलं आणि 2 समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात लिहिल्या. नंतर किमती भरल्या आणि मग आपण गणित सोडवलं. आलं लक्षात. पुन्हा ह्याचा वापर करायचा आहे त्या वेळेला अजून चांगल्या रीतीने तुम्हाला समजेल. चौथा प्रश्न ही अशा सिद्धता मात्र परीक्षेमध्ये मोस्टली येतात आणि मुलं विनाकारणी अशा सिद्धतेना चौथ्या गणितासारख्या सिद्धतेला विनाकारणी नाराज होतात. एवढा सुंदर की छोटं एक 2-3 ओळीमध्ये भरपूर मार्क्स देणारा हा भाग आहे. पण समजला पाहिजे तुम्हाला तेवढी अभिरुची की समरूपता म्हणजे काय, कसोटी कशी वापरायची असते, कोण एकरूप कोण कसे निवडायचे असतात नेमकं, हा भाग तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे की तो बरा होईल थोडंसं तुमच्या रंजकतेच्या दृष्टिकोनातून, स्वयं स्टडीच्या दृष्टिकोनातून हा तुम्हाला चांगल्या रीतीनं समजेल. हे मी आत्ता आपण शिकलेलं गणितसुद्धा पुस्तकात सोडवून दिले. परत सोडवून दिलेलं सुद्धा गणित एकदा सोडवा. जरासा सराव करा. कसं बाजू प्रमाणात मांडलेत बघा. म्हणजे तुम्हाला अजून त्याचा सराव होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. चौथं गणित. चौथ्या गणितामध्ये सिद्धता म्हणलं की नाराज होतात मुलं. हे सिद्ध करा ते सिद्ध करा म्हणलं ना नाही आहे, नाराज नाही व्हायचं. सोपा असतो तो भाग. फक्त आपण समजून घेतला पाहिजे. उगाच वरवरचं बघून नाही चालत. तिथं थोडासा विचार करायचा भाग असतो. गणित भाग 2 तर्कशास्त्र वर आधारित विचार करावा लागतो. हे असंच का, इथं कोणती कसोटी लागू पडते, इथं कोणता गुणधर्म लागू पडतो हे जरा बघायचं असतं. अशी ती फिगर आहे. या फिगरमध्ये लंबतेचे जे 90 अंश कोण आहे 90 अंश कोण आहे ते पण दिलं आहे. त्यांनी दरम्यानचा संबंध पण दिला आहे बघा तिथं दिलं आहे. हे सिद्ध करा. हे प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA समरूप सिमिलर टू द ट्रायंगल CQB. हे 2 ट्रायंगल समरूप असणार हे सिद्ध करा. हे आपलं पहिलं काम आहे. आणि मग नंतर त्या काही किमती दिल्यात आणि काही किमतींच्या आपल्याला काही किंमत एखादी किंमत काढायला सांगितल्या. तिकडे आपण नंतर जाऊया. पहिलं काम आहे हे असं आहे. तुम्ही CPA 2 त्रिकोण समरूप दाखवायला सांगितलेत ना, हे 2 त्रिकोण कन्सिडर करायचे. इन ट्रायंगल त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये in triangle CPA and CQ we observe that what is we see here. आपण काय बघतो बघायचं. CPA हा त्रिकोण बघा हा आणि CQB ह्या 2 त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर पहिलं निरीक्षण तुम्हा सर्वांचं काय दिसतं बघा सारखं. CPA हा त्रिकोण आणि CQB काय समान काय दिसतं बघा. हा अँगल C ह्यातला C आणि ह्यातला C सारखा आहे. कॉमन अँगल, सामायिक कोन, कॉमन सामायिक अँगल आहे दोन्हीकडे सेम आहेच. C हा असाच्या असा कोन दोन्ही त्रिकोणामध्ये येतो बघा. ह्या CQB मध्ये सुद्धा आणि CPA मध्ये सुद्धा. ओके. आता ह्या CPA मधला हा अँगल P जो आहे तो लंबरूप आहे 90चा आहे. ह्यातला कुठला कोण आहे बघा बरं. Q हा 90चा आहे. हे गिव्हन आहे, पक्ष आहे.
सांगितलं आहे तिथं, हे आपल्या मनानं नाही घेतलं. आपल्या निरीक्षणातून आपल्याला असं दिसतं की हा कोन सामायिक आहे आणि परत हा सामायिक कोण आहे हा आपला निरीक्षण सांगतं. हे 90° कोण आहे त्यांनी परफेक्ट सांगितले, त्यांनी हे 2 90° कोण आहेत, बस झालं. ह्या 2 गोष्टी जर आपल्या अशा झाल्या तर लगेच आपल्याला हे लिहिता येईल, हे 2 आहेत ना. म्हणून मी ह्याच्या पुढचं वाक्य काय लिहितो बघा, हा जो त्रिकोण CPA आहे हा ट्रायंगल सिमिलर असणार. कुणाला सांगा बरं, हा त्रिकोण कुणाला सिमिलर असणार, ह्याच त्रिकोणाला ह्याच क्रमानं लिहूया. कोणती कसोटी म्हणूया, कोको किंवा AA टेस्ट. झालं आपलं काम. ह्या 3च ओळीमध्ये याची सिद्धता संपते. काय अवघड आहे का सांगा. हा सामायिक कोण आहे, हा 90° कोण आहे आणि इथं कोको कसोटी म्हणले की आपलं काम झालं. आपलं हे काम संपलं की हे 2 त्रिकोण समरूप आले. आता आकृतीमधले भाग थोडंसं, आता हे 2 त्रिकोण समरूप आल्यानंतर पुढचं थोडंसं काम सांगितलं बघूया आपण. आता काय काम सांगितले बघा, ह्या 2 त्रिकोण समरूप आल्याबरोबर काही बाजू दिलीत बघा. आपण ह्याच्या बाजू कशा असतात हे असं लिहूया. आपण काय लिहूया, CP भागिले CQ ह्याचं प्रमाण, त्यानंतर PA भागिले सांगा काय, हा ह्याची पहिली दुसरी 2 याची दुसरी 2 QB बरोबर. आता काय म्हणूया सांगा बरं तिसरं, CA छेद CB, CA छेद CB समरूप त्रिकोणाच्या बाजू, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल, संगत बाजू. आता ह्या लिहिल्यानंतर त्यांनी काही किमती दिल्यात तेवढ्या भरूया ना आपण. काय किंमत दिल्या बघा आता तिथं, AP किंवा PA काय पण असू दे, AP आणि PA एकच. किती लांबी घेऊया सांगा ती 7. हा QB किंवा BQ किती दिलं आहे बघा 8. त्यानंतर CA आपल्याला काढायला सांगितले. CB किती दिले बघा बरं 12. आता ह्याचा तिरकस गुणाकार तुम्ही कराल आणि त्याचं उत्तर काढाल ना, हो की नाही सांगा बरं. हा कसं होणार सांगा, 8x बरोबर 12 गुणिले 7 असं होणार. ठीक आहे. त्यानंतर 8 काय होणार सांगा पुढं, भागिले होणार आणि मग आपल्याला त्याचं निश्चितपणे उत्तर सांगता येईल. किती उत्तर येईल बघा आता त्याचं उत्तर, 8 भागिले 7 तिथं भागिले होणार. ओके, हे जरा काढतो बघा मी आता पुढं. कोको कसोटी 2 कोन सिमिलर कसे घेतले हा भाग होता तिथं आणि त्यानंतर आपण यांचा भाग आपण पुरुषाप पूर्ण करूया. x बरोबर 12 गुणिले 8, 12 गुणिले 8 नाही आहे 7 आहे बघा आणि भागिले 8 आहे. 4 दुनी 8, 4 त्रिकम 12. आता भाग जात नाही, x बरोबर होणार 7 त्रिक 21 भागिले 2 आणि उत्तर किती येणार बघा बरं, 10.5 युनिट किंवा एकक. असं हे गणित समजलं. पहिली 4ही गणितं तशी गणितं काही सोडून पण दिलेले आहेत. आपण क्रमशः हा भाग तुमच्यासमोर यावा यासाठी हे चॅनल गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार आपल्याला की एकाच ठिकाणी हे सगळे प्रॉब्लेम, सगळे लेक्चर्स एका ठिकाणी आपण बघणार आहोत. आपल्या शंका समाधान ह्या त्या गोष्टी आपण करणार आहोत. जरूर करा. ह्या उदाहरणांचा सराव नंतर आपण इथं हा भाग थांबूया जरासं. हा भाग पुढची काही उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत, पण पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण हा सगळी उदाहरण त्याची उर्वरित उदाहरणंही पूर्ण करून घेऊया. ओके मॅडम, ठीक आहे.